नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, येत्या शनिवारी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2024ला अष्टमी सूर्योदयाला दिसणार आहे. म्हणून 23 नोव्हेंबरलाच काळभैरव जयंती साजरी केली जाणार आहे. आता इथं तुम्ही कॅलेंडरमध्ये बघू शकता की 23 हा शनिवार येतो आहे आणि त्याच दिवशी काळाष्टमी आणि काळभैरव जयंती असं कॅलेंडरमध्ये सुद्धा दिलं गेलेलं आहे. बघा, कार्तिक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला काळभैरव जयंती साजरी केली जाते. काळभैरव हे रूप हे भगवान महादेवांचंच एक अवतार मानला गेलेला आहे. काळभैरवांना काशीचे कोतवाल असे सुद्धा म्हटले जाते. काळभैरव जयंतीच्या दिवशी जो व्यक्ती काळभैरवांची मनोभावे पूजा करतो त्यांच्यावर ते प्रसन्न नक्की होतात. आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, अडथळे, कोणी काही करणी केली असेल, वाईट शक्तीपासून आपला बचाव निश्चित होतो हे लक्षात ठेवा. तुम्ही जर श्रद्धेने काळभैरवांचं पूजन केलं तर ते तुमच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करतात आणि तुमचे रक्षण करतात हे लक्षात ठेवा. तर बघा, तुम्ही शनिवारी तुम्हाला संध्याकाळी किंवा दिवसभरामध्ये कधीही वेळ मिळेल तेव्हा काळभैरव मंदिर तुम्हाला शोधायचं आहे. तुमच्या जवळ आसपास घराच्या जवळ असेल तर ठीक आहे, नसेल तर काहीही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जी सेवा आहे ती तुम्ही घरीसुद्धा करू शकता. जर मंदिर असेल तर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर हा एक नैवेद्य काळभैरवांना अतिशय प्रिय आहे आणि तो तुम्ही नक्की घेऊन जावा किंवा आवर्जून घेऊन जावा. तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला भाकरी बनवायची आहे. तुम्हाला वांग्याचं भरीत किंवा वांग्याची भाजी, कांदा आणि थोडीशी चटणी. जर चटणी नसेल तरी हरकत नाही, पण या 3 पदार्थ जे आहेत ते बनवून तुम्ही सोबतच एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जाऊ शकता. हा नैवेद्य तुम्हाला तिथं ठेवायला दिला तर तिथं ठेवून द्या. तुम्हाला त्यांनी जर परत दिला तर तुम्ही तो घरी आणा आणि घरी तुम्ही सगळे प्रसाद म्हणून वाटून तो खाऊ शकता. नारळ, खडीसाखर घरी घेऊन यायची नाही आहे, फोडायची नाही आहे, ती तिथंच अर्पण करायची आहे चरणांपाशी. आणि जर तुम्हाला मंदिरामध्ये जर टाईम मिळाला किंवा गर्दी जर नसेल तर तुम्ही तिथं बसून 11 खेपा काळभैरवाष्टक जे स्तोत्र आहे आपल्या नित्यसेवेमध्ये ते आपल्याला तिथे बसून 11 खेपा पठण करायचं आहे. जर तुम्हाला तिथं शक्य झालं तर आवर्जून पठण करा त्या दिवशी. हे अत्यंत पॉवरफुल आणि महत्त्वाचं स्तोत्र आहे. जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही घरी येऊन देवाच्या समोर एक उदबत्ती लावा, तांबणामध्ये दिवा लावा आणि तुम्हाला हे स्तोत्र जे आपल्या नित्यसेवेच्या 109 पेजवरती आहे, काळभैरवाष्टक स्तोत्र, ते तुम्हाला पठण करायचं आहे. जे आहे ओम देवराजसेव्यमान पावनाग्रिपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुरादिनाथ कालभैरवं भजे. हे 11 खेपा तुम्हाला मंदिरामध्ये पठण करायचं आहे आणि डायरेक्ट घरी यायचं आहे. जर तुम्ही देवासमोर बसून पठण करणार असाल तर ती जी रक्षा, जी उदबत्तीची जी रक्षा आहे ती जी खाली पडते किंवा बिबूल जी खाली पडते तांबणात, ती अख्ख्या घरभर तुम्हाला ती घालायची आहे किंवा फुंकरून टाकायची आहे आणि सगळ्यांना ती तुम्हाला बिभूत लावायची आहे. आता जर तुम्हाला हा नैवेद्य जर मंदिरात नेता येत नसेल किंवा मंदिरच जर नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरासमोर बसून ती काळभैरवांची मूर्ती किंवा त्यांचं स्वरूप आठवून किंवा महादेवांच्या समोर तुम्ही हा नैवेद्य काळभैरवांना अर्पण करून तुम्ही हा नैवेद्य तुमच्या घरी देवासमोर सुद्धा दाखवू शकता आणि नंतर तो प्रसाद म्हणून सगळ्यांनी तुम्ही घेऊ शकता. बघा, काळभैरवाष्टक हे जे स्तोत्र आहे ना, हे खूप पॉवरफुल स्तोत्र आहे. म्हणून दररोज आपल्या घरी 1 किंवा 3 खेपा तरी काळभैरवाष्टक हे प्रत्येक घरी पठण झालंच पाहिजे. भले मग तुम्ही यूट्यूबला लावून द्या, श्रवण करा, कारण त्याचे व्हायब्रेशन्स अत्यंत पॉवरफुल आहेत हे लक्षात ठेवा. ते घरी असे दुमदुमले पाहिजे किंवा त्याचा आवाज घरी पूर्ण आला पाहिजे. त्यामुळे घरातली नेगेटिव्हिटी किंवा काही वाईट शक्ती असेल किंवा काही जादूटोणा असेल, मृत्यूचा भय कोणाला वाटत असेल किंवा उगाच भीती वाटणे, माणसं जर घरात विचित्र वागत असतील, सारख्या कटकटी होत असतील
किंवा घरी मुलं हट्टीपणा करत असेल, भले मग ती 10वीची असेना किंवा पहिली दुसरीत असेना किंवा मिडल एजमध्ये असेना किंवा इवन माणसं पण असेना, जर ते खूप हट्टीपणा करत असतील, अगदीच तुमचं जर ऐकत नसेल, तर तुम्ही दररोज कालभैरवाष्टकं म्हणून ती विभूत घरात फुंकरून त्यांना जर लावली, तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये निश्चित तुम्हाला त्याचं फळ दिसेल. किंवा कोणाला जर अमावस्येला त्रास होत असेल किंवा वाईट शक्तींचा त्रास होत असेल किंवा कोणी असं विचित्र वागत असेल मध्येच कधीतरी तुम्हाला जाणवलं असेल, तर तुम्ही नक्की त्या दिवसापासून कालभैरवाष्टकं घरी म्हणायला सुरू करा आणि त्यांची बुद्धी जागेवर येऊन माणूस नॉर्मल विचार करायला लागतो. तर ह्या दिवशी नक्की तुम्ही मंदिरामध्ये जा, दर्शन घ्या. मंदिर असेल तर मंदिरामध्ये जा. घरी तुम्हाला सेवा करायची असेल तर तुम्ही घरीसुद्धा करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पण ह्या दिवशी तुम्ही या सेवा आणि नैवेद्य मात्र चुकवू नका.